नमस्कार, शासन सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गॅस केवायसी, गॅस कनेक्शनची केवायसी करणं आता बंधनकारक झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गॅसची केवायसी जी आहे ती करू शकता। काय डॉक्युमेंट लागणार आहे, तसंच एखादी व्यक्ती जर मयत असेल तर त्या वेळेस कशा प्रकारे ते कनेक्शन आपण आपल्या नावे करून घेऊ शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मंडळी, गॅस केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमचं गॅसचं जे पुस्तक आहे त्याच्याबरोबर आधार कार्ड घेऊन आणि ज्या व्यक्तीच्या नावे गॅस कनेक्शन त्या स्वतः व्यक्तीला गॅस ऑफिस मध्ये जाणं गरजेचं आहे। तिथं गेल्यानंतर तुमची ई केवायसी जी आहे ती आधार थ्रू ई केवायसी करण्यात येईल। त्याचबरोबर गॅस केवायसी तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा जवळच्या तुमच्या सीएससी सेंटर मध्ये सुद्धा या गॅस केवायसी ची सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर गॅस धारकाच्या मृत्यूनंतर कनेक्शन ट्रान्सफर साठी कोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत, तर यामध्ये ज्यांच्या नावे गॅस कनेक्शन करणार आहोत, नवीन गॅस कनेक्शन आपण ज्यांच्या नावे करणार आहोत त्यांचे आधार कार्ड, त्यांचं बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, तसेच ज्यांच्या नावे याच्या अगोदर गॅस कनेक्शन होतं त्यांचा मृत्यूचा दाखला, त्याचबरोबर मूळ गॅस कनेक्शन म्हणजे एसवी पावती हे लागेल। त्याचबरोबर आपल्याला गॅस पुस्तकाचा झेरॉक्स आणि 2 आयडेंटिटी साइज फोटो हे आपल्याला डॉक्युमेंट लागतील। हे घेऊन आपण गॅसच्या ऑफिस मध्ये जाऊन तिथं आपण गॅस कनेक्शन जे आहे ते ट्रान्सफर करून घेऊ शकतो। त्याचबरोबर ऑनलाईन तुम्ही गॅस एजन्सीच्या वेबसाईट वरती सुद्धा केवायसी करू शकता। धन्यवाद।